सर्व अभियोक्ता बंधू भगिनींनो आणि सर्व पोलीस तपासी अधिकारी मित्रांनो, नमस्कार. मी CY पाटील, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल. मित्रांनो, मी आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयाची माहिती देण्यासाठी आलो आहे. तो विषय आहे की पोक्सो गुन्ह्याचा तपास 2 महिन्याच्या आतच पूर्ण करणे कायद्याने अनिवार्य आहे का? मित्रांनो, या विषयासंदर्भात अनेक समज आणि गैरसमज आहेत की पोक्सो गुन्ह्याचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं हे कायद्याने बंधनकारक आहेत का? मग ते 2 महिने कसे मोजायचे? फिर्याद दाखल झाल्यापासून मोजायचे का आरोपीला अटक केल्यापासून मोजायचे? असा बराचसा संभ्रम आपल्या सर्वांच्या मनात आहे. चला, आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज शोधूया. आपण जी आज चर्चा करणार आहोत ती प्रामुख्याने 3 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. 1. पोक्सो गुन्ह्याचा तपास हा 2 महिन्याच्या आतच पूर्ण करणे कायद्याने गरजेचं आहे का? कायद्याने अनिवार्य केलं आहे का? 2. पोक्सो कलमांसोबत IPCचे कलमे लावणे हे देखील गरजेचे असते का? 3. आरोपी जर पोक्सो गुन्ह्याच्या कलमाखाली न्यायालयीन कोठडीत असला आणि त्याच्या विरुद्ध 60 दिवसात दोषारोपपत्र दाखल होऊ नाही शकलं तर आरोपीस 167 CRPC नुसार डिफॉल्ट बेल मिळू शकतो का? आता हा आपला पहिला प्रश्न की पोक्सो गुन्ह्याचा तपास 2 महिन्याच्या आतच पूर्ण करणं कायद्याने गरजेचं आहे का? कायद्याने अनिवार्य केलं आहे का? यासाठी आपल्याला थोडी CRPC मधल्या तरतुदी याची पार्श्वभूमी देखील बघावं लागेल. CRPC कलम 173(1) अ हा कलम दिनांक 31/12/2009 पासून अस्तित्वात आला. 173 हा कलम दोषारोप पत्र सादर करण्यासंदर्भातला आहे. या कलमात 31/12/2009 ला सुधारणा करण्यात आली आणि 173(1) अ हे समाविष्ट करण्यात आलं. या 173(1) अ मध्ये असं म्हणण्यात आलं की जर बालकावर बलात्कार झाला असेल तर त्याचा तपास हा फिर्याद दाखल झाल्यापासून 3 महिन्याच्या आत पूर्ण करावा. साधारण 9 वर्षांनी म्हणजे 21/4/2018 ला पुन्हा ही 173(1) अ CRPC मधील तरतूद ही संपुष्टात आणली आणि पुन्हा नव्याने तरतूद करण्यात आली. त्या नव्याने समाविष्ट केलेल्या किंवा सुधारणा केलेल्या कलमात असं म्हणण्यात आलं की IPCचे कलम 376 376 अ ब क ड ई 376 अ ब 376 ड अ किंवा 376 ड ब या कलमाखालील गुन्ह्याचा तपास हा खबर किंवा फिर्याद दाखल झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करावा. म्हणजे 31/12/2009 ला जी सुधारणा करण्यात आली होती की बालकावरचा जर बलात्कार असेल तर त्याचा तपास 3 महिन्याच्या आत पूर्ण करावा, ती सुधारणा संपुष्टात आणण्यात आली आणि 21/4/2018 ला 376 मधील जे कलम आहे त्याचा तपास फिर्याद दाखल झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करावा असं म्हटलं गेलं. आता 21/4/2018 ची सुधारणा आल्यानंतर त्या अनुषंगाने भारत सरकारने एक परिपत्रक नोटिफिकेशन दिनांक 9/10/2020 ला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ज्याला आपण MHA म्हणतो, त्यांनी प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी असं म्हटलं की जो बलात्काराचा गुन्हा आहे 173 मध्ये सुधारणा केलेला 2018 ला, तो बरोबर 2 महिन्यात तपास पूर्ण होतोय का हे पाहण्यासाठी प्रत्येक राज्य शासनाला एक ऑनलाईन पोर्टल हे सुरू करून देण्यात आलं आणि त्याद्वारे आपण बघावे की बलात्कारांचा गुन्ह्याचा तपास हा 2 महिन्याच्या आत पूर्ण होतो आहे किंवा कसे, याबद्दलची माहिती घ्यावी. महत्वाचं म्हणजे ही जी ऑनलाईन पोर्टल होते ज्याला ITSSO म्हणतात, हे फक्त पोलिसां डिपार्टमेंटसाठीच अवेलेबल आहे, दुसऱ्यांसाठी नाही. या 9/10/2020 च्या भारत सरकारच्या प्रसिद्धी पत्रकानुसार आपल्याकडील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काही परिपत्रक जारी केले
आणि असे डायरेक्शन दिले की आपण पोक्सोचा तपास देखील 2 महिन्याच्या आतच पूर्ण करणं गरजेचं आहे. आता आपण बघूया की पोक्सो कायद्यामध्ये काय तरतुदी याबद्दल आहे. मित्रांनो, पोक्सो कायद्यात एकूण 46 कलम आहेत, एक शेड्यूल आहे ज्याला परिशिष्ट म्हणतात आणि एकूण 13 नियम दिलेले आहेत. पोक्सो कायद्यातील कोणतेही कलम, कोणताही नियम किंवा परिशिष्ट यात कुठेही अशी तरतूद नाही की पोक्सो कायद्याखालील गुन्ह्याचा तपास 2 महिन्याच्या आतच पूर्ण करावा. होतं काय की फिर्याद दाखल करताना आपण पोक्सो कलमासोबत आयपीसीचे कलम देखील लावत असतो. त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांना असं वाटतं की 173(1) नुसार दोषारोपपत्र हे पोक्सोच्या गुन्ह्यात देखील फिर्याद दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या आतच दाखल करावे लागेल. आता आपण हे बघूया की पोक्सो कलम याची फिर्याद असेल तर त्यासोबत आयपीसीचे कलम लावणं गरजेचंच आहे का, हा महत्वाचा आणि मूळ प्रश्न आहे. यासाठी आपल्याला सर्वप्रथम आयपीसी कलम 5 बघावं लागेल. आयपीसी कलम 5 म्हणतो की ठराविक कायद्यांवर या संहितेचा परिणाम होणार नाही. या संहितेचा म्हणजे भादवीचा, आयपीसीचा परिणाम होणार नाही. यात असं नमूद केलंय की जेव्हा विशेष आणि स्थानिक कायदे असतात त्यामधील तरतुदींवर या संहितेचा म्हणजे भारतीय दंड संहिता 1860चा परिणाम होणार नाही. मित्रांनो, पोक्सो कायदा हा एक विशेष कायदा आहे. या कलम 5 भादवी प्रमाणे जेव्हा विशेष कायदा आणि आयपीसी मधील कलम याची व्याख्या सारखी असेल त्यावेळी आपण विशेष कायद्याचे कलमही लावू शकतात आणि पाहिजे तर आयपीसीचे कलम देखील लावू शकतात. आता आपण थोडं पोक्सो कायद्यातल्या तरतुदी बघूया. आता हा पोक्सो कायद्यातला सगळ्यात महत्वाचा कलम, कलम 42, अल्टरनेटिव्ह पनिशमेंट. कलम 42 असं म्हणतो की जेव्हा कोणती कृती किंवा अकृती या अधिनियम अन्वये म्हणजे पोक्सो अन्वये किंवा भारतीय दंड संहिता कलम 166(अ), 354(अ), ब, क, ड, 370, 370(अ), 375, 376, 376(अ), 376(अ), ब, 376 ब, 376 क, 376 ड, 376 ई, 376 ड अ आणि 376 ड ब किंवा 509 आणि 67 बी आयटी ऍक्ट या अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध शाबित होईल, न्यायालयासमोर शाबित होईल, त्यावेळी इतर कोणत्याही अधिनियम अन्वये काहीही म्हटलेले असतील आणि या अपराधात जी जास्त मोठ्या स्वरूपाची शिक्षा असेल तशी शिक्षेस भारतीय दंड संहिता किंवा या अधिनियम पोक्सो अन्वये अपराधी पात्र असेल. याचा अर्थ असा आहे की जेव्हा भादवीचे कलम देखील आपण लावलेले आहेत आणि पोक्सोचे देखील कलम आहेत आणि जर गुन्हा न्यायालयात शाबित झाला तर शाबित झाल्यानंतर जर आयपीसीच्या गुन्ह्यांना जास्त शिक्षा असेल तर पोक्सोच्या कलमाखाली शिक्षा न देता आयपीसीच्या कलमाखाली शिक्षा द्या. पण जर पोक्सोच्या कलमांना जास्त शिक्षा असेल तर भादवीच्या कलमांना शिक्षा देऊ नका, आयपीसीच्या कलमांना शिक्षा देऊ नका, फक्त पोक्सो खाली शिक्षा द्यावी. आता आपण हे बघूया की असे कोणते कलम आहे की ज्या भादवीच्या कलमांना पोक्सोच्या कलमांपेक्षा जास्त शिक्षा देण्यात आलेली आहे. आता बघा, 354(अ), ब, क, ड याची सारखी व्याख्या पोक्सो कायद्या 12 मध्ये दिलेली आहे. 354(अ), ब, क, ड याला साधारण 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्यात आलेली आहे आणि पोक्सो 12 मध्ये देखील 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्यात आलेली. 370 भादवी याला 7 वर्ष ते जन्मठेप, सारखाच कलम पोक्सो 17 7 वर्ष ते जन्मठेप. 370(अ) आयपीसीचा याला 5 वर्ष ते 7 वर्ष
सारखा कलम पोक्सो 17 मध्ये देण्यात आलाय, त्याला देखील 5 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तसंच 376, 376 अ, 376 अ ब, 376 ब, 376 क, 376 ड आणि 509 यासारखेच कलम पोक्सो मध्ये देखील 4 आणि 6 आणि 12 आहेत. ज्या भादवी कलमाला जी शिक्षा दिलेली आहे तेवढीच शिक्षा ही पोक्सो कलमाला देखील देण्यात आलेली आहे. फक्त भादवी कलम 166 अ, 376 ड अ, 376 ड ब आणि 376 ई हे 4 कलम असे आहेत की या आयपीसीच्या 4 कलमांना पोक्सोच्या कलम 21, 4(2), कलम 6 आणि कलम 6 यापेक्षा जास्त शिक्षा प्रोव्हाइड केलेली आहे, देण्यात आलेली आहे. म्हणजे भादवीचे 376 डी ए, डी बी, ई आणि 166 ए म्हणजे जेव्हा 16 वर्षाच्या आतील मुलीशी गँगरेप झाला असेल किंवा 12 वर्षाच्या मुलीशी आतल्या मुलीशी गँगरेप झाला असेल किंवा परत परत बलात्काराचा गुन्हा केलेला आरोपी असेल तर त्या गुन्ह्याला आयपीसी मध्ये सरळ जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे आणि पोक्सो मध्ये ही 20 वर्षापेक्षा कमी नाही ते जन्मठेप एवढी शिक्षा देण्यात आलेली. हे 4 कलम जे आहेत जे आपल्याला स्क्रीनवर समोर दिसत आहेत, हे 4 कलम जेव्हा असतील, या कलमांची केस असेल तेव्हा ते फक्त कलम पोक्सोच्या कलमांसोबत लावणं गरजेचं आहे. दुसरे कोणतेही कलम, हे 4 कलम सोडून दुसरे कोणतेही कलम असतील भादवीचे पोक्सो सोबतचे, ते लावायची तशी गरज नसते. मग आता पोक्सो कलमासोबत जर आयपीसीचे कलम देखील लावायचे असतील तर ते कधी लावावेत, कधी लावणं योग्य आहे याचा आपण विचार करूया. बघा, जेव्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर होतं त्यानंतर त्या दोषारोपपत्राच्या आधारे न्यायाधीश हे आरोपीवर चार्ज ठेवतात, दोषारोप ठेवतात. त्या दोषारोप ठेवताना तो खटला चालवणारा विशेष सरकारी अभियोक्ता यांनी जर त्या केसमध्ये कलम 376 ड अ, ड ब, ई किंवा कलम 166 आयपीसीचे हे कलम जर पोक्सो सोबत लागत असतील तर न्यायालयात ड्राफ्ट चार्ज ज्यावेळी द्यावा लागतो त्यावेळी तसा चार्ज द्यायचा आणि त्यावेळी हे 4 कलम आपण कोर्टाला समाविष्ट करून घ्यायला सांगायचे पोक्सोच्या कलमांसोबत. तपासादरम्यान किंवा फिर्याद दाखल करताना आपण पोक्सो कलमासोबत आयपीसीचे कलम देखील लावत असल्यामुळे तपासी अधिकाऱ्यांना असं वाटतं की सीआरपीसी कलम 173 ए नुसार आपल्याला तपास हा 60 दिवसातच संपवायचा आहे आणि दोषारोपपत्र देखील 60 दिवसातच दाखल करावं लागणार आहे. परंतु तशी परिस्थिती खरं म्हणजे नाही. आता आपण बघूया की 2 महिन्यात जर तपास पूर्ण झाला नाही तर काय होईल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की तपासी अधिकारी हे म्हणतात की सर 2 महिन्यात तपास पूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे आम्हाला डिफॉल्टचा मेमो मिळेल आणि आमच्यावर कारवाई होईल. आणि त्यामुळे घाई करून तपास अपूर्ण असताना देखील दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न होत असतो. आपण बघूया की 2 महिन्यात जर तपास पूर्ण झाला नाही पोक्सोच्या गुन्ह्याचा तर काय होतं. मित्रांनो, कलम 173 1 अ सीआरपीसीचा हे फक्त सूचना देतं, हे डायरेक्शन देतं. जरी 2 महिन्यात तपास पूर्ण झाला नाही तरी आरोपीला तो जर जेलमध्ये असेल तरी 167(2) नुसार 60 दिवसात जामीन मिळू शकत नाही. आरोपी जर पोक्सो कलमाखाली न्यायालयीन कोठडीत असला तर दोषारोपपत्र दाखल करावयाची मुदत ही पोक्सोच्या त्या कलमाला दिलेल्या शिक्षेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, पोक्सो कलम 4 आणि 6 यांना 20 वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा दिली, त्याला दोषारोपपत्र दाखल करायची मुदत जर आरोपी न्यायालयीन कोठडीत असेल आणि इतर पोक्सोचे जे कलम आहेत 8, 10, 12, 14, 15 यांना 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे या कलमाखाली जर आरोपी न्यायालयीन कोठडीत असेल तर दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदत ही 60 दिवसाची असते. आता आरोपी जर जामिनावर सुटला असेल किंवा अटकच झाला नाही
तर अशा परिस्थितीत न्यायाधीशांना जेव्हा दोषारोपपत्र दाखल होईल तेव्हा 190 CRPC अन्वये ते दोषारोपपत्र घेऊन तिच्यावर दखल घ्यायची मुदत काय आहे, ती मुदत 468 CRPC मध्ये दिलेली आहे. म्हणजे ज्या गुन्ह्याला दंडाची शिक्षा असेल त्या गुन्ह्याचा दोषारोपपत्र 6 महिन्याच्या आत दाखल होणं अनिवार्य आहे. ज्या गुन्ह्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा असेल त्या गुन्ह्याची दखल न्यायाधीशांना 1 वर्षाच्या आत घेता येते. ज्या गुन्ह्याला 1 ते 3 वर्षांची शिक्षा आहे त्या गुन्ह्यांची दखल न्यायाधीशांना 3 वर्षापर्यंत कधी घेता येते. आणि ज्या गुन्ह्याला 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे त्या गुन्ह्याची दखल न्यायालय कधीही घेऊ शकतो. त्याला दोषारोप पत्र दाखल करण्याची कुठलीही मुदत कायद्याने दिलेली नाही. म्हणून मित्रांनो, एक आपण लक्ष ठेवलं पाहिजे की पोक्सो गुन्ह्याचा तपास जर तपास अधिकारी हे 60 दिवसात दाखल करू नाही शकले, तपास पूर्ण करू नाही शकले आणि दोषारोप पत्र दाखल करू नाही शकले तरी तपासी अधिकारी यांच्यावर कायद्याने कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, कारण तशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणून आजच्या या संपूर्ण आपल्या डिस्कशन वरून आपल्याला असं लक्षात येईल की पोक्सो गुन्ह्याचा तपास हा 2 महिन्याच्या आत पूर्ण करणं कायद्याने बंधनकारक आहे का? उत्तर आहे नाही, कायद्याने बंधनकारक नाही. परंतु तपासी अधिकारी यांनी शक्यतो 2 महिन्याच्या आत तपास पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, एवढाच कायद्याचा अर्थ आहे. दुसरं, पोक्सो कलमासोबत भादवीची कलमे लावणे देखील गरजेचं आहे का? उत्तर आहे नाही. फिर्याद दाखल करताना किंवा तपासादरम्यान लावण्याची आवश्यकता नाही. न्यायालय जेव्हा आरोपीवर चार्ज ठेवतं तेव्हा न्यायालय स्वतः किंवा सरकारी अभियोक्ता जो ती केस चालवणार आहे ते देखील ड्राफ्ट चार्ज द्वारे तसे कलम त्यावेळी ऍड करू शकतात. तिसरं, आरोपी जर पोक्सो गुन्ह्याच्या कलमाखाली न्यायालयीन कोठडीत असला आणि त्याच्या विरुद्ध 60 दिवसात दोषारोप पत्र दाखल होऊ शकलं नाही तर त्याला डिफॉल्ट बेल मिळू शकतो का 167 CRPC प्रमाणे? उत्तर आहे नाही. ते कलमाला असलेल्या शिक्षेवरच अवलंबून असतं. थँक्यू. जय हिंद.